हा आहे जगातील 360 मुख असलेला एकमेव शिवलिंग, म्हणून ही जागा आत्ताच सेव्ह करून ठेवा. कारण सोलापूरला आलात आणि हे ठिकाण पाहिलं नाही तर तुम्ही 1000 वर्षाचा इतिहास चुकवलात असं समजा. इतिहासाच्या पाऊलखुणा शोधत मी चंद्रपूरचा रोशन आलो एका खास ठिकाणी आणि स्वागत आहे तुमचं इट्स रोशन ब्लॉग्स मध्ये. आज आपण आलो सोलापूर जिल्ह्यातील हत्तर संघ कुडल संगमेश्वर मंदिरात. सोलापूरपासून ना अवघ्या 25 ते 30 किलोमीटर अंतरावर असलेलं भीमा आणि सीना या दोन्ही नदीच्या पवित्र संगमावर हे प्राचीन मंदिर उभं आहे. कुडल या कन्नड शब्दाचा अर्थच आहे संगम. इथल्या मंदिराच्या तुळईवर सापडलेला इसवी सन 1018चा शिलालेख मराठी इतिहासासाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो आणि तो ज्ञानेश्वरीपेक्षाही तब्बल 182 वर्ष जुना आहे. पण सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे मंदिर एकेकाळी जमिनीखाली गाडलं गेलं होतं. 1995 मध्ये इतिहास संशोधक प्राध्यापक गजानन भिडे आणि गावकऱ्यांनी उत्खनन करून ना हा 1000 वर्षाचा वारसा पुन्हा प्रकाशात आणला. मंदिराच्या गाभाऱ्यात संगमेश्वर महाराजाचं शिवलिंग आणि समोर शांतपणे बसलेले नंदी महाराज हे दृश्य खूपच दिव्य वाटतं. याच्या जवळच आहे हरिहरेश्वर मंदिर, जिथे कृष्णाच्या विविध लीलांचं शिल्प कोरलेले आहे. पण इथलं खरं रहस्य लपलेलं आहे एक अद्भुत शिवलिंगामध्ये. जगातलं एकमेव असं 360 मुख असलेलं शिवलिंग इथे पाहायला मिळतं. असं सांगितलं जातं की याचं दर्शन घेतलं तर संपूर्ण 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शनाचं पुण्य मिळतं. म्हणूनच इतिहास, श्रद्धा आणि निसर्ग या तिन्ही गोष्टीचं संगम असलेलं हे ठिकाण खरोखरच अनुभवण्यासारखं आहे. आता एक काम करा, हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा, कारण सोलापूरला कधी आलात तर ही जागा तुमच्या लिस्ट मध्ये असायलाच पाहिजे. आणि तुम्हाला अशा लपलेल्या इतिहासाच्या जागा शोधायला आवडत असतील ना तर मला फॉलो करून ठेवा, कारण मग पुढच्या सफरीमध्ये मी तुम्हाला अजून एका 50 ठिकाणी घेऊन जाणार आहे. तोपर्यंत मी आहे रोशन आणि भेटूया पुढच्या प्रवासात इट्स रोशन ब्लॉग्स सोबत. तोपर्यंत बाय बाय.